गट हेल्थ जर मी सुधरवली तर फटाफट वेट लॉस होऊ शकतं. आज मी गट हेल्थ बद्दल बोलणार आहे. मला खूप लोक म्हणतात माइंडसेट, गट हेल्थ याचा फॅट लॉसशी, वेट लॉसशी काय संबंध आहे? खूप मोठा संबंध आहे. तर ब्रेन तर इम्पॉर्टंट आहेच, त्याला सिग्नल देणं. गट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन. आपण जे म्हणतो की गट फिलिंग, इट इज इन द सेंटर ऑफ अवर बॉडी, इट इज अ व्हेरी पॉवरफुल ऑर्गन. का बरं गट हेल्थ इतकं इम्पॉर्टंट आहे? नॅचरली आपण जे काही खातो ते ॲब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट्स होतात. त्याच्यामध्ये 80 to 90% ऑफ इम्युन सिस्टम गट कंट्रोल्स. Neurotransmitters it produces which gives signals to the brain. Then there are trillions of good and bad bacteria that कंट्रोल द हंगर हॉर्मोन्स, जसं GLP-1, ग्रेलिन, लेप्टिन, हे सगळे हॉर्मोन्सला हे कंट्रोल करतं. सगळ्या गोष्टींकरता आपलं गट हेल्थ किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला लक्षात येईल ज्या दिवशी तुमचं जे गट क्लीन होऊन जाईल, त्याची कंडिशन चांगली होऊन जाईल, त्या दिवशी तुम्ही बघाल की तुमचं फॅट लॉस जर्नी अगदी फटाफट सुरू होईल. तुम्हाला पताच चालणार नाही. आता गट हेल्थ खराब आहे हे कशावरून कळतं? तुम्हाला जर ब्लोटिंग, पफिनेस, थोडंसं खाल्लं तरी फुग्यासारखं पोट एकदम मोठं होऊन जाणं, कॉन्स्टिपेशन, ऍसिडिटी, सतत पिल्स खात राहणं आणि तुम्हाला एक बेचैनी वाटते, तर तुमचं गट हेल्थ इज कॉम्प्रोमाइज्ड. पुष्कळ लोकांचं गट हेल्थ कॉम्प्रोमाइज्ड आहे आणि त्याचं काय कारण आहे हे मी तुम्हाला सांगेन. प्रोसेस्ड फूड्स, सॉल्टेड स्नॅक्स, जे काही तुम्हाला पॅकेज मध्ये जे दिसतंय ते कितीही हेल्दी जरी असलं, त्या पॅकेजला नीट एकदा वाचा. त्याच्यात कॅलरीज किती आहेत, प्रिझर्वेटिव्ह किती आहेत. तर हे जे बाहेरचं चिवडा, शेव, चकली, आजकाल आपल्याला रेडीमेड सगळं मिळायला लागलेलं आहे. आणि समोसे, कचोऱ्या, बाहेर जाऊन खाणं, त्याच्यानंतर आपल्या ऍप्स वरून बाहेरचं जेवण मागवणं, हे सगळं जे आहे याच्यामध्ये हे दिसायला किती चांगले असले, याच्यामध्ये तुम्ही जर याचं डीप मध्ये स्टडी केलं, तुम्ही परत कधी खाणार नाही. कारण हे जे इतके सुंदर दिसणारे वस्तू आहेत याच्यामध्ये इतकं ट्रान्स फॅट आहे, याच्यामधले जे इन्ग्रेडियंट्स आहेत हे इतके घातक आणि नाशक आहेत. हे आपल्या पोटामध्ये पूर्ण ते जे एक ज्याला म्हणतात चिकनाई, चरबी, हे वाढवायला सुरुवात करतं आणि आपल्या पोटाला पूर्ण ब्लॉक करून टाकतं एखाद्या ड्रेनेज सारखं. नॅचरली काय होतं की ते जे बॅड फ्लुइड्स आहेत हे बाहेर पसरायला लागतात. गट मध्ये इन्फ्लमेशन होतच आणि हे बाहेरच्या बाकीच्या ऑर्गन्सला अफेक्ट करतं, त्यांचं जे फंक्शनिंग आहे ते डिस्टर्ब करतं. आणि नॅचरली जेव्हा ऑर्गन्स हेल्दी राहत नाही, मग हे असे प्रकार जसं एक्सेस वेट वाढणं, स्टबर्न फॅट, बेली फॅट, हिप फॅट, लोअर बॉडी, हे सगळं ह्या गट पासून सुरू होतं. आता हे जे प्रोसेस्ड फूड्स आहे, मला याच्याबद्दल आणखीन थोडं डिटेल सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा हे पोटॅटो चिप्स, बर्गर्स, चीज, प्रोसेस्ड मीट, हे सगळं जेव्हा तुम्ही खात असता, कोलाज, कार्बोनेटेड ड्रिंक्स, तुम्ही बघाल की तुम्हाला याची एक लत लागते. तर एक तर हे खाल्ल्यामुळे काय होतं की जे आपले गुड बॅक्टेरिया असतात तर ते GLP-1 हॉर्मोन जे प्रोडक्शन करतात ते चांगल्याने, विच गोज टू द ब्रेन अँड शट्स ऑफ द फिलिंग ऑफ हंगर. आधी तर हे गुड बॅक्टेरिया पूर्ण इम्बॅलन्स मध्ये चालले जातात बिकॉज ऑफ दीज फूड्स. आणि हे फूड अतिशय खाल्ल्याने डोपामिन खूप सिक्रेट व्हायला लागतं आणि ते ॲडिक्टिव्ह एक हॉर्मोन आहे, हॉर्मोन ऑफ ॲडिक्शन. त्या हॉर्मोनचं जे ॲडिक्शन होऊन जातं त्याच्यामुळे आपल्याला ह्या फूडचं ॲडिक्शन होतं आणि आपण हे फूड्स सोडूच शकत नाही. बघा, तुम्ही विचार करा की तुम्हाला हे जे नूडल्स आहे, पास्ताज आहे, हे रेडीमेड जे पटकन पॅकेजमध्ये येतं, हे खाण्याची किती लत लागलेली आहे. सगळ्यात पहिले ह्याला एकदम बंद करू शकत नाही तर कमी करा, रिस्ट्रिक्ट करा. ट्राय अँड अंडरस्टँड की हे सगळे फूड्स तुम्ही घरी त्याच्यापेक्षा चांगल्या रीती बनवू शकता. घरी बनवल्याने तुमच्या गट हेल्थवर त्याचा असा वाईट इफेक्ट होणार नाही. तर दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ गट हेल्थ की पूर्ण जे तुमचं शरीराचं जे एक मेकॅनिझम आहे, हे जे इन्फ्लमेशन्स आहेत, हॉर्मोनल इम्बॅलन्सेस आहेत, दिस ऑल स्टार्ट्स इन द गट. आणि तुम्ही विचार करा की 70 to 80% जे आपल्याला
वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रोग होतात, इन्क्लुडिंग जे एक्सेस वेट, स्टबर्न फॅट गेन होतं, विच इज ऑल्सो अ टाइप ऑफ ॲबनॉर्मॅलिटी. इफ यू जस्ट थिंक, आपलं शरीर एक अशा प्रकारे पाहिजे, इतकं फॅट पर्सेंटेज, इतकं मसल पर्सेंटेज. जेव्हा त्याच्यात डिसबॅलन्स होऊन जातो तेव्हा हे सगळं शरीरामध्ये चरबी वाढायला लागते आणि इतका एक हेवीनेस यायला लागतो, रिजिडिटी वाढायला लागते आणि एक ते विशियस सायकल बनून जातं, विच लीड्स टू इल हेल्थ. Furthermore, hormonal imbalances like hypothyroid, diabetes, blood pressure, आणखीन काय काय प्रकार होत राहतात. तर हे जे फूड्स आहेत हे तुम्हाला कमी करणं अगदीच जरुरी आहे. शुगर्स, बिग एनिमी. पुअर स्लीप, बिग एनिमी. यू नीड टू, आणि स्ट्रेस, यू हॅव टू स्टार्ट वर्किंग ऑन युअर स्ट्रेस. यू हॅव टू ब्रेक द पॅटर्न्स ऑफ स्ट्रेस. नोट डाऊन करा की तुम्हाला काय काय गोष्टींनी स्ट्रेस होतं. ब्रेक दॅट पॅटर्न. या सगळ्या गोष्टींचा गटवर असर होतो अँड देन गट स्टार्ट्स गिव्हिंग ऑल द रॉंग सिग्नल्स टू द बॉडी अँड वी फेस एक्सेस वेट. आता जेव्हा याला आपण क्लीन, चांगलं, हेल्दी करू, तुम्ही बघाल की तुमचं फॅट लॉस जर्नी इतकं इझी होऊन जाईल. एक तर तुम्हाला खूप छान वेलबिंग वाटायला लागेल, सेन्स ऑफ हॅपीनेस, गुडनेस, अँझायटी, डिप्रेशन हे सगळं कमी होणार आणि त्याच्या बरोबर तुमचं फॅट लॉस इझिली व्हायला सुरुवात होईल. तर आता हाऊ टू इम्प्रूव्ह गट हेल्थ अतिशय सोपं आहे. व्हॉट यू पुट इन युअर माउथ, व्हॉट यू थिंक इन युअर ब्रेन अँड इन जनरल व्हॉट इज युअर लाईफस्टाईल. Start by including lot of fibrous foods. Chia seed is my favorite. ते जरी फॉरेन सीड असेल तरी इट इज अ व्हेरी गुड सीड. पंपकिन सीड, त्याच्यानंतर जवस, तुळशीच्या बिया, काळं तीळ आणि काय सांगू तुम्हाला, आळीव, हे सगळे खूप चांगल्या टाईपचे सीड्स आहेत. ह्याच्यामध्ये खूप फायबर असतं, खूप मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात. ह्याला तुम्ही जितकं जास्त इन्क्लूड कराल तितकं तुमची भूक कमी होईल आणि हे खूप चांगले चांगले हॉर्मोन्स तुम्हाला म्हणजे सिक्रेट व्हायला लागतील अँड इट विल हेल्प यू. त्याच्यानंतर तुम्ही ड्राय फ्रुट्स घ्या, वॉलनट्स, आमंड्स, ॲप्रिकॉट्स, खारीक, बदाम, हे सगळं खायला लागा. खूप चांगल्या टाईपचे फळं, अर्थात जे आपल्याला अवेलेबल आहे तेच. कोणतेही फळ खा, कितीही खा, काही फरक पडत नाही. कॅलरीज तुम्ही आधीच खूप जास्ती आपलं वाढवून घेतलेलं आहे. बिचाऱ्या फळांना दोष देऊ नका. त्याच्यातले जे शुगर्स असतात हे नॅचरल शुगर्स असतात. इन्क्लूड मोर ऑफ फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, यु नो द रेनबो कलर्ड व्हेजिटेबल्स, डिफरंट कलर्ड. बीट नंबर 1, गाजर, कॅप्सिकम, जितकं कलरफुल जे फ्रूट किंवा व्हेजिटेबल राहील तितकं चांगलं. याला जास्तीत जास्त इन्क्लूड करा. कसं करायचं, काय करायचं हे आपण नंतरच्या व्हिडिओजमध्ये डिस्कस करू. आणि त्याच्यानंतर खूप सारं पाणी प्या. पाण्याला पण तुम्ही खूप अँटी इन्फ्लेमेटरी ड्रिंक्स बनवू शकता सिंपल गोष्टींनी, जसे तेजपत्ता, लवंग, दालचिनी, जायफळ, जिरं, त्याच्यानंतर मेथी, काळे मिरे, कच्ची हल्दी, ब्लॅक पेपर, हे सगळं मिळून तुम्ही एक ड्रिंक बनवू शकता. त्याच्यात चिया सीड टाकू शकता, लेमन ज्यूस, जिंजर, देन अ लिटल बिट ऑफ हनी, आणि यू कॅन मेक अ नाईस अँटी इन्फ्लेमेटरी ड्रिंक. कीप सिपिंग इट थ्रू आउट द डे. त्यांनी इन्फ्लेमेशन कमी होईल, पाणी खूप पिल्या जाईल, तुमचं गट स्वच्छ होईल. तर आता म्हणजे हे सगळे काही प्रकार आहे. सुरुवात करा आधी खराब फूड मायनस कमी करायचं. त्याच्यानंतर चांगले फूड्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, ते जास्तीत जास्त इन्क्लूड करायचं. आपली झोप चांगली करायची, स्ट्रेस कमी करायचं, पाणी जास्ती प्यायचं. खूप जास्ती हे सोशलायझिंग, क्लबला जाऊन वाटेल तसं माइंडलेसली खाणं किंवा हॉटेल्समध्ये जाऊन खाणं, तिथे सुद्धा तुम्ही जाऊन काय खाता, कसं खाता, ह्या सगळ्या गोष्टींचं एक सिस्टम आहे. तर माझ्या क्लायंट्स लोकांना त्यांना इतके सुपर्ब रिझल्ट्स मिळतात. टच वूड म्हणजे नजर ना लागो, आणि एकालाही एकही गोष्ट सोडावी नाही लागत. फक्त एक तर क्लायंट आहे, तिचे 10-11 किलो, म्हणजे ती 62 किलोचीच होती, तिने जवळजवळ 50-51 पर्यंत आणलं. अक्षरशः बिर्याणी सगळं खाऊन कोणतीच गोष्ट तिला सोडावी नाही लागली. माझी ही पद्धत आहे की मला नाही आवडत की तुम्ही जेव्हा खूप एक्स्ट्रीम असं काही करता, मनाच्या विरुद्ध जाऊन करता, ते जास्त दिवस टिकत नाही. पण त्याला सगळं खाऊन, घरचं खाऊन आपलं वजन कसं कमी करता येईल हे शिकणं जरुरी आहे. तर गट हेल्थ बद्दल तुम्हाला आज इन्फॉर्मेशन मिळाली असेल, त्याला इम्प्लिमेंटेशन सुरू करा. खूप जास्ती नॉलेज पेक्षा एक अंडरस्टँडिंग घ्या की काय काय गोष्टी तुम्हाला वेट लॉस मध्ये मदत करतील आणि तसं करायला लागा. आता माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.